त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर. त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे, इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंदीगे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत, आम्हाला शिवसेना काही शिकवू नये. शिंदे शिवसेनेचे काही खासदार असंही म्हणतायत की ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा. एकही पदाधिकारी एका महिन्यात तिथे नसेल, सगळे पदाधिकारी शिंदे शिवसेनेकडे. ठीक आहे, काय हरकत नाही ना. तुम्हीच फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा कोण येत आहेत ते, काही हरकत नाही. तुमच्या आयुष्यात दुसरं आहे का? लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा, हा तुमचा धर्म आहे धर्मवीरांचा नव्या. हे धमक्या देऊ नका म्हणावं, अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला. तुमचं हेच धोरण आहे, धमक्या देणं. म्हणजे एकेकाळी अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे काम करायचे, धमक्या द्यायचे, माणसं मारायचे, माणसांचं अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवत आहेत. कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार, तेच करणार ना. पक्ष फोडणार, घरं फोडणार, दुकानं फोडणार. त्यांनी गुजरातमध्ये जे चालवलेलं आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत. अमित शहा त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जपतायत, पण जे पक्ष आहेत या एकनाथ शिंदे, काय एसएनसी वगैरे, अजित पवार, ते त्यांची पूर्ण वाट लावणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा काल विषय निघाला होता, सुट्टी जाहीर करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र गिरीश महाजन म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री असताना का मागणी केली नाही, आत्ताच का आठवलं? गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलं आहे हे आपल्याला माहिती आहे. ते अनेक खटलेबाजीमध्ये अडकून पडलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलेलं आहे. कळलं मिस्टर महाजन? जरा ऐकून घ्या, कानातले बोळे काढा आणि ऐका. माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात आहे, देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे. ही का मागणी केली? हे एसएनसी गटाचे जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा, ते रायगडावर आले, गृहमंत्री, आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं. त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या. शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. हे यांचं छत्रपती शिवरायांचं प्रेम. त्यांना सांगितलं एवढं शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत, खरोखर तुम्ही शिवभक्त असाल तर देशामध्ये छत्रपती शिवजयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, एवढंच त्याने सांगितलं. गिरीश महाजनना ऐकायला कमी येतंय का? येते का? त्यांचा आरोग्य खात्याशी फार चांगला संबंध आहे. आता आम्ही त्यांना डॉक्टर देऊ. रावसाहेब, मालवणमध्ये जो राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता, तो आता नव्यानं बांधण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. योद्धा रूपातले तलवारधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्र दिनी 1 मेला त्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. भव्य पुतळा स्वागत आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे, जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली, पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का? त्या पुतळ्यात जो कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक, आणि तो पैसा निवडणुकीत वापरला, त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी. नवीन शिक्षण धोरण आणलं आता हिंदी हे सक्ती करणारी भाषा सक्ती नाहीये, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. सर, घाटकोपरमध्ये आता मराठी आणि गुजराती वाद बंद पेटलाय. मराठी लोक गंदे मच्छी घाटावरून वाद झाला आहे आणि मराठी माणसं हे घाणेरडी असं देखील आता तिकडनं सोसायटीतून लोक. नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच
अमित शहा, नरेंद्र मोदी यांनाही कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे. पण राऊतसाहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही लटकलेल्या अवस्थेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखतीत असं म्हटलं की माझ्या हातात असतं तर मी उद्याच निवडणुका घेतल्या असत्या. त्यांच्या हातात पण 2.5 वर्ष याचिका होतं. प्रलंबित आहे. नाही, त्यांच्या हातामध्ये 2.5 वर्ष सरकार होतं. 2 याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना. तेव्हा चंद्रचूड होते ना, मग त्यांना सहज शक्य होतं. त्यांना हवा तो निकाल घेता आला असता. आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही, म्हणून त्यांनी त्या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. गवई नवे न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणून आता लवकरच रुजू होत आहेत. तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कारण त्यांच्याकडनं न्यायदेवतेनं जरी चंद्रचूड आणि डोळ्यावरची न्यायदेवतेच्या पट्टी सोडली असली तरी आम्ही न्यायदेवता न्याय देण्याच्या बाबतीत आंधळीच असायला पाहिजे. तिने इकडे तिकडे पाहू नये. आपल्यासमोर कोण आहे त्या पद्धतीनंच न्याय करावा. भूषण गवई यांना 6.5 महिन्याचा कार्यकाळ मिळतोय. तो जरी कमी वाटला असला तरी देशाच्या न्याय व्यवस्थेत परिवर्तन घडवायला हे 6 महिने फार भरपूर आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, विदर्भाचे सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे नक्कीच या देशातले शोषित पददलित जो समाज आहे, लोकशाही मानणारा, संविधानावरती श्रद्धा असणारा जो समाज आहे, त्यांचं गवईंवरती विशेष लक्ष असेल. पण राऊतसाहेब, आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. बघा, अजूनही ते प्रलंबित आहे. आधीच्या खंडपीठाने जी माती खाल्लेली आहे सरकारच्या दबावाखाली, ती माती साफ करण्याचं काम जर न्यायदेवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे भूषण गवईंकडून तुमची ती बघा, अपेक्षा आहे? ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत. त्यांच्याविषयी कोणते मत व्यक्त करणं व्यक्तिशः हे राजशिष्टाचाराला आणि याला धरून नाही, घटनेला. आमची अपेक्षा आहे की न्यायदेवतेनं न्याय करावा आणि अजूनही वेळ गेलेली नाही. सर, एकनाथ शिंदे म्हणतात की पायलट जरी बदलला तरी सरकारचं विकासाचं इंजिन तेच आहे आणि आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही, असं देखील त्यांनी किती वेळा हेच बोलणार. पुढं काय काल काय पौर्णिमा अमावस्या होती का? काल ते गावाला गेलं तेवढंच मला कळलं. समजून घ्या. पायलट होते, आता को पायलट झालेत असं त्यांच्याकडून. ते लोको पायलट असतील, ट्रेनचे पायलट. बरं काय, कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आहे.